नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुघलांना निकराची झुंज देणारे छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। छत्रपती संभाजी महाराजांनंतर मुघलांना कडवी झुंज देऊन स्वराज्याचा गाडा राजाराम महाराजांनीच पुढे हाकला। तर छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे हिंदवी स्वराज्याच्या पायाच हादरून गेला होता। मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या। स्वराज्याचे गड किल्ले ठाणी एकामागून एक शत्रूच्या हाती पडत होती। प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान यांचा वेढा पडला होता। यावेळी राजाराम महाराजांचे वय अवघे 19 वर्षाचेच होते। अशा या बिकट रायगडावर संभाजी महाराजांची राणी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना मंचकारोहण करून छत्रपती म्हणून घोषित केले। राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह गडाबाहेर पडावे, किल्ले फिरत राहून शत्रूशी प्रतिकार सुरू ठेवावा आणि त्यातूनही बिकट परिस्थिती उद्भवली तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे, अशी मसलत येसूबाईंच्या मार्गदर्शनाखाली ठरली। त्यानुसार राजाराम महाराज गडाबाहेर पडून प्रतापगडास आले। प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले। ते जेथे गेले तेथे मोगल फौजांनी त्यांचा पिछा पुरवला। पूर्वनियोजित मसलितीप्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांशी जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला। पन्हाळ्याचा वेढा सुरू असताना राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले। मानसिंग मोरे, प्रल्हाद निराजी, कृष्णाजी अनंत, मोरेश्वर, खंडोबल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी सोबत होती। रस्त्यात अनेक संकटे आली। प्रत्येक संकटाचा निकराने प्रतिकार करत औरंगजेबाच्या तुकड्यास ठिकठिकाणी यशस्वी लढा देत छत्रपती राजाराम महाराज अखेर कर्नाटकातील जिंजी किल्ल्यावर पोहोचले। स्वतः शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकून अभेद्य करून ठेवला होता। पुढे महाराष्ट्रात मराठी राज्याला संकटकाल प्राप्त झालं तर येथे त्यास आश्रय घेता यावा अशी त्यांची दूरदृष्टी होती। शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता। मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू लागले। नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली। दरबार सज्ज झाला। मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले। छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीस असताना आपली राजमुद्रा देखील तयार केली। यानंतर काही कारणास्तव राजाराम महाराजांनी आपली राजमुद्रा बदलली। धर्मप्रद्योदिता शेषवर्णा दाशराथेव राजारामस्य मुद्रेय विश्ववंद्य विराजते आणि प्रतिपाद चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शिवा सुनोरिय मुद्रा राजारामस्य राजते। अशा या दोन राजमुद्रा आहेत। या दोन्ही राजमुद्रांचा आकार हा वाटोळा आहे। राजाराम महाराजांनी तिसरी राजमुद्राही केली होती। त्यावर श्री राजाराम छत्रपती एवढेच लिहिले असून त्याचा आकार चौकोनी होता। राजाराम महाराजांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाईपासून संभाजी असे 2 पुत्र झाले। छत्रपती राजाराम महाराज अत्यंत पराक्रमी व मुत्सदी होते। चांगल्या माणसांची त्यांना परख होती। स्वराज्य अंत्यतिक संकटात असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ते सावरले। या सगळ्या कालखंडात औरंगजेबाने स्वराज्यावर अनेक चाली केल्या, अनेक लढाया झाल्या, मात्र औरंगजेबाला एकही युद्ध या दरम्यान जिंकता आले नाही। छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी मुघलांना निकराची आणि कडवी झुंज दिली। पुढे जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले। इसवी सन 1690 मध्ये खानाने जिंजीस वेढा दिला। तो 8 वर्ष चालू राहिला। त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी या मंडळींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याला निकराची झुंज दिली। संताजी धनाजींनी याच काळात गमिनी कावेस लढून मुघलांना पुरते हैराण करून सोडले।
नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सर्वत्र संचार करू लागल्या. अखेर इसवी सन 1997 या वर्षी जुल्फिकार खानने जिंजी जिंकली, पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले होते. महाराष्ट्रात येऊन त्यांनी मुघलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली. शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असताना त्यांची प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन वद्य नवमी शके 1621 या दिवशी छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले. तर मित्रांनो, ही होती राजाराम महाराज यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.